ऑलराईट मंडळी, सो आज मी बघितलेला आहे छावा हा सिनेमा. विकी स्टारर, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना स्टारिंग छावा हा सिनेमा कसा आहे त्याचा रिव्ह्यू आजच्या व्हिडिओत पटापट जाणून घेऊया. आता सगळ्यात आधी मंडळी, छावाबद्दल बरीचशी कॉन्ट्रोव्हर्सी ऑलरेडी झाली होती. त्याच्यामुळे मी या सिनेमाला लिटरली खूप घाबरत गेले होते. मला भयंकर भीती वाटत होती की प्लीज देवा, हे परमेश्वरा, या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोपगंडा अजिबात दाखवू देऊ नको किंवा कुठल्याही प्रकारचा चुकीचा इतिहास दाखवू देऊ नको. आणि या सिनेमामध्ये नक्की खरा इतिहास दाखवलाय का, कसा दाखवलाय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शंभूराजेंबद्दलच्या जितक्याही गोष्टी दाखवणं गरजेचं होतं त्या सगळं त्यांनी कव्हर केलंय का, हे सगळं जाणून घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये पटापट. तर व्हिडिओची सुरुवातच आपण आता एक सगळ्यात महत्त्वाच्या वाक्यापासून करूया, म्हणजेच देव, देश आणि धर्म हे 3 शब्द अत्यंत महत्त्वाचे जेव्हा जेव्हा भारताच्या या भूमीबद्दल बोललं जातं. या भूमीवरती आतापर्यंत इतिहासात जेवढ्याही लढाया झाल्या त्या देव, देश आणि धर्म याच्या संरक्षणासाठी झालेल्या आहे. म्हणजेच धर्म आणि अधर्म याच्या विरोधात झालेल्या आहेत. रामायण महाभारतापासून सुरू झालेल्या या सगळ्या लढाया आत्तापर्यंत सुद्धा आपण देव, देश आणि धर्म या 3 शब्दांना तितकंच आपल्या काळजात खूप जपून ठेवत आलेलो आहोत आणि त्याचं महत्त्व आपण सगळेजण जाणतो. त्याच्याचमुळे तर सगळ्यात आधी मी औरंगजेबाबद्दल बोलणार आहे, म्हणजेच अक्षय खन्ना या कलाकाराने कमालीचं काम केलेलं आहे. ट्रेलरमध्येच आपल्याला तो अजिबात ओळखायला येत नव्हता की अक्षय खन्ना आहे म्हणून. ऑफकोर्स मेकअप डिपार्टमेंट, कॉस्ट्युम डिपार्टमेंट यांनी उत्तम काम केलेलं आहे. पण तरीसुद्धा मंडळी, अक्षय खन्ना या कलाकाराने ज्या पद्धतीने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे ती इतकी, मला असं वाटतं, कौतुकास्पद आहे की आत्तापर्यंत अक्षय खन्नाच्या लाईफ टाईमच्या सगळ्या बेस्ट परफॉर्मन्सेसमध्ये हा सगळ्यात वरती प्रथम स्थानी राहील हा त्याचा परफॉर्मन्स. छावा या सिनेमाबद्दलची सगळ्यात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी होती ते जे गाणं होतं, लेझिम खेळताना महाराजांना जे दाखवलं होतं, तर ते गाणंच या सिनेमातनं हटवलं आहे आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं. कारण या सिनेमामध्ये महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा होणार होता, जो दाखवण्यात येणार होता, तो त्या गाण्यामार्फत दाखवण्यात येणार होता. मला असं वाटतं फक्त ती जी कॉलरची स्टाईल आहे त्याला घेऊन मला वैयक्तिक, मला जर विचारलं तर मला प्रॉब्लेम होता. पण लेझिम खेळताना महाराजांना जर दाखवलं असतं तर फार काही ते ऑकवर्ड तर अजिबातच नव्हतं. ते गाणं पूर्ण न काढता तेवढ्या फक्त 2 ते 3 ठिकाणी त्या दुसरे मॉन्टाजेस ॲड करून तुम्ही ते गाणं ॲडजस्ट करू शकले असते. पण आय डोंट नो, ते गाणं मेकर्सने नाही सिनेमामध्ये ठेवलंय. त्याची मला खंत वाटते, कारण संपूर्ण सिनेमामध्ये राज्याभिषेक तो जो एक मोमेंट येणार होता तो मिसिंग आहे. या सिनेमामध्ये शंभूराजेंची भूमिका साकारताना विकी कौशल हा दुसऱ्याच सेकंदाला तुम्हाला कन्व्हिन्स करतो की येस, तो ऑरा, तो दबदबा, तो तो एक रुबाब चेहऱ्यावरती, ती तीक्ष्ण नजर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजनीती, युद्धनीती, फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ, डायलॉगची डिलिव्हरी, या सगळ्या बाबतींमध्ये विकी कौशलने जो त्याचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिलेला आहे त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आतापर्यंत विकी कौशलने उरीमध्ये जो परफॉर्मन्स दिला होता तो सगळ्यात टॉप नॉच होता. पण आता या सिनेमामधला, छावामधला त्यांचा शंभूराजेंचा हा जो परफॉर्मन्स आहे तो सगळ्यात वरती ठेवला जाईल आणि त्यांना नेहमी येणाऱ्या पुढच्या 100 वर्षांपर्यंत सुद्धा लक्षात ठेवलं जाईल. रश्मिका मंदानाला घेऊन बरेच जण स्केप्टिकल होते की ट्रेलरमध्ये तिला बरेच जण असं म्हणत होते की अरे ती नव्हती घ्यायला पाहिजे, एखादी मराठी ॲक्ट्रेस घ्यायला पाहिजे होती. मी या वाक्याच्या साफ विरोधात आहे. रश्मिका मंदानाने ज्या सुंदररित्या तिचा परफॉर्मन्स डिलिव्हर केलेला आहे तो बाप होता. जेव्हा जेव्हा संपूर्ण सिनेमामध्ये शंभूराजे आणि महाराणी यांच्यामधले जे संवाद दाखवलेले आहेत तर ते लिटरली तुम्ही त्या संवादांच्या प्रेमात पडाल, त्या सीन्सच्या प्रेमात पडाल. त्याच्यामुळे सगळ्या स्टारकास्टने, संपूर्ण स्टारकास्टने खूप मनापासून काम केलं आणि जिद्दीने काम केलं. आता कास्टिंग नंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट या सिनेमाचं म्हणजे ॲक्शन सिक्वेन्सेस. ओ माय गॉड, ह्या सिनेमामध्ये ॲक्शन सिक्वेन्सेस, सिनेमा सुरूच होतो ॲक्शन सिक्वेन्सपासनं, बुऱ्हाणपूरच्या लढाईपासनं, आणि काय कमालीचा ॲक्शन सिक्वेन्स आहे तो, काय कमालीच्या म्हणजे तलवारीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. फक्त विकी कौशल नाही तर संपूर्ण बाकीची सुद्धा जी स्टारकास्ट आहे त्या सगळ्यांनी. सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका आशुतोष राणा यांनी प्ले केली आहे आणि काय कमालीची भूमिका प्ले केली आहे. मोजके वाक्य वाट्याला येऊन सुद्धा ज्यावेळेला आपण इतक्या कमालीचा अभिनेता आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता ना, तर ते आशुतोष राणा यांच्या भूमिकेतनं आपल्याला समजतं. संपूर्ण सिनेमामध्ये तुम्हाला विकी कौशल जिथे जिथे ॲक्शन करताना दिसतंय तिथे तिथे तुम्हाला उभं राहून शिट्टी, टाळी, गर्जना करावीशी वाटते आणि ती एक ऊर्जा तुमच्यामध्ये येते. सीटवरनं तुम्हाला उभं राहावं असं वाटतं त्या प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्समध्ये. सेट डिझाईन, सेट डिपार्टमेंट, उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे. कुठेच तुम्हाला ते नकली, घाणेरडे CGI, VFX, ग्रीन स्क्रीन वापरून नाही बॉस, अतिशय उत्तम असं काम या सिनेमामध्ये तुम्हाला दिसतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मेकअप, कॉस्ट्यूम, हेअर डिपार्टमेंट. ओ माय गॉड, आय कांट टेल यू इनफ. दिस फिल्म इज व्हेरी रिच वेन इट कम्स टू इट्स प्रोडक्शन व्हॅल्यू.
या संपूर्ण सिनेमामध्ये कॉस्ट्युम्सवरती खूप सुंदर काम केलेलं आहे. जेवढ्या पण जुन्या काळातल्या पेंटिंग्ज होत्या महाराजांच्या, त्या सगळ्या काढण्यात आलेल्या आहे, रिसर्च केलेला आहे. त्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स श्रीमंती जी दिसायला हवी होती ना, ती दिसते. मेकअप, कॉस्ट्यूम या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला सांगू शकते, की मी या सिनेमाचा रिव्ह्यू देताना किती उत्सुक आहे, किती एक्साइटमेंटच्या मला असं वाटतं खूप वरच्या लेव्हलला आहे. मला ते शब्दात मांडता पण येत नाहीये. त्यामागचं कारणच असं, की खूप भीती वाटत होती या सिनेमाबद्दल, पण ती सगळी भीती दूर झालेली आहे. हा सिनेमा इतका उत्कृष्टरित्या बनलेला आहे, की सिनेमा सुरू झाल्या-झाल्या 4थ्याच मिनिटाला माझ्या मनात हा विचार आला, की यार का बरं लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमाच्या माध्यमातून हे छावा हा सिनेमा घेऊन आले. या जर हा सिनेमा 2,000 कोटी पार जर करेल ना, तर माझी लक्ष्मण उतेकर यांना विनंती आहे, की त्यांनी या सिनेमाला घेऊन परत हा विषय घेऊन शंभूराजेंना घेऊन यांनी एक वेब सीरीज बनवावी आणि ज्या गोष्टी तुम्हाला या सिनेमामध्ये नाही दाखवता आल्या, त्या इन डिटेल डेप्थमध्ये जाऊन तुम्ही वेल रिसर्च करून ते व्यवस्थितपणे एक 7-8 एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही छावा ही वेब सीरीज घेऊन येऊ शकता आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. पण तेच आता इथे प्रेक्षकांवरती जबाबदारी आहे. आता मंडळी ऑफकोर्स जो विषय आहे छावा, जो विषय आहे आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याबद्दलचा, तर ऑफकोर्स खूप तुम्हाला तारेवरची कसरत होती आणि इथे तुमचं एकही पाऊल जर चुकलं असतं तर कुठल्या प्रकारे तुम्हाला बॅकलॅशला फेस करायला लागलं असतं हे सगळं ऑलरेडी त्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे तरी सुद्धा अटेम्प्ट इतका सुंदर त्यांनी केलेला आहे की त्याबद्दल मेकर्सचं कौतुक व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नाव काढलं जातं तेव्हा तेव्हा गनिमी कावा याच्याबद्दल बोललं जातं. गनिमी काव्याचं हे शिवतंत्र फक्त भारतात नव्हे तर इतरही देशात हळूहळू सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली होती आणि मग त्यांनी कसं स्वतःला स्वातंत्र्य मिळवलं होतं या शिवतंत्राच्या माध्यमातनं. तर याच गनिमी काव्याची आपल्याला प्रचिती या सिनेमाच्या माध्यमातनं येते. या सिनेमामध्ये अत्यंत सुंदर, इतकं सुंदररित्या आणि ऑन पॉइंट त्यांनी गनिमी कावा समजावून सांगितलेला आहे. आता शंभूराजे म्हटल्यानंतर त्यांची युद्धनीती, त्यांची राजनीती, त्यांची कला लढण्याची, हे सगळं काही त्यांनी 4 वेगवेगळ्या माध्यमातून दाखवलेलं आहे. अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी. नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकण या सगळ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने तो गनिमी कावा रचला होता महाराजांनी, कशा पद्धतीने प्लॅनिंग केली होती, युद्धाची टेक्निक्स त्यांच्या काय काय होत्या, हे सगळं त्यांनी खूप सुंदररित्या दाखवलंय सिनेमामध्ये. आणि तिथे माझं मन जिंकतात सगळे मेकर्स. ह्यूज रिस्पेक्ट टू द मेकर्स ऑफकोर्स फॉर दिस थिंग. गनिमी काव्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट तो असा की संगमेश्वर मधली लढाई. आता संगमेश्वरचा हा जो वाडा होता जिथे महाराज 150 आपल्या सेनापतींसोबत, मावळ्यांसोबत तिथे होते वास्तव्यास, तर त्या काळात ज्या वेळेला कसं घरातल्याच खोट्या नाण्यांमुळे महाराज पकडले जातात, पण त्यावेळेसचा जो ॲक्शन सिक्वेन्स त्यांनी दाखवलाय तो इतका ब्रिलियंटली शूट केलेला आहे. कारण ऑफकोर्स तो वाडा आहे, अत्यंत कंजस्टेड अशी प्लेस आहे. तिथे मग ज्यावेळेला 5,000 लोकांचं सैन्य 150 मावळ्यांवरती, 150 सैनिकांवरती ज्यावेळेला आक्रमण करतं, त्यावेळेला कशा पद्धतीने ते त्या जागेवरती ते युद्ध झालं असेल. अतिशय कंजस्टेड स्पेस आहे, कुठून पण तलवार कोणाची पण कोणाला पण लागू शकते. महाराजांची वाघनखं असतील, हे सगळं त्यांनी इतकं बाप पद्धतीने दाखवलंय आणि याला म्हणतात उत्कृष्ट असं ॲक्शन सिक्वेन्स. हेच मिसिंग होतं आतापर्यंत बनलेल्या ऐतिहासिक सिनेमांमध्ये आणि याचीच डिमांड आम्ही करत होतो सातत्याने, ऑल द सिनेमा लव्हर्स ऑफकोर्स. या सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल सुद्धा तितकंच बोलणं गरजेचं. जेव्हा जेव्हा औरंगजेबाला दाखवलेलं आहे तेव्हा तेव्हा एक अत्यंत डिप्रेसिव्ह टोन त्यांनी दाखवलेला आहे आणि जेव्हा जेव्हा संपूर्ण सिनेमाचे जे कलर टोन, कलर पॅलेट्स आहेत ते इतके डेप्थ दर्शवणारे आहेत की त्या डार्क कलर टोनमुळे काय होतं की त्या पर्टिक्युलर सीनची खूप जास्त डेप्थ वाढते अजून जास्त आणि तो तितकाच तुम्हाला हार्ड हिटिंग वाटू लागतो. सिनेमाचं म्युझिक जे आहे ते ए.आर. रेहमान यांच्याकडनं दिलेलं आहे. तुफान हे जे गाणं आहे ते तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि एक ऊर्जा नवीन तुम्हाला देणारं ठरेल. आता एवढं सगळं कौतुक मी केलेलं आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती येते. 32व्या वर्षी महाराजांना ज्या 40 दिवसांच्या यातनेतून जावं लागलं, फक्त आणि फक्त हिंदू धर्म सोडावा या मागणीसाठी, तर हे सगळ्यात शेवटीचं दाखवलेलं आहे. तिथे मला सगळ्यात जास्त भीती होती की काय सेक्युलरिझम दाखवतील का, काय कशा पद्धतीने मांडतील. तर तिथे तो औरंग्यासमोर येतो आणि तो महाराजांना असं म्हणतो की तुम हमारे मुगल सल्तनत में शामिल हो जाओ, पर इसके लिए तुम्हें तुम्हारा हिंदू धर्म छोड़ना पड़ेगा. आणि तिथे महाराज त्याला असं म्हणतात की तुम हमारे में शामिल हो जाओ, पर इसके लिए तुम्हें तुम्हारा धर्म छोड़ने की जरूरत नहीं है. आणि ऑफकोर्स इथे संपूर्ण थिएटरमधनं टाळ्या, शिट्ट्या, गर्जना सगळं येत होतं. या सिनेमामध्ये शेवटच्या ज्या 40 दिवसांच्या यातना आहे तिथे लिटरली मी शेवटची 25 मिनिटे रडत होते आणि माझं ते जे रडणं होतं ते नॉर्मल रडणं नव्हतं. कारण तिथे मला लिटरली असं होत होतं की आपण खूप हतबल आहोत आणि आपण काहीच नाही करू शकत आहोत आता या क्षणाला. पण आता हे सगळं झालंय आणि या 40 दिवसांच्या वेदनामध्ये जिथे जीभ कापली, डोळे काढले, त्याच्यानंतर
असह्य तलवारींचे घाव संपूर्ण शरीरावर घेतले, त्याच्यानंतर मीठ चोळण्यात आलं. हे सगळं काही त्या सिनेमाच्या 25 मिनिटांमध्ये शेवटी तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा महाराजांचा एक मॉन्टाज ते नेहमी दाखवतात, जिथे जिथे युद्धांच्या मध्ये महाराजांना कुठेतरी वाईट स्वप्न पडतं किंवा कुठेतरी त्यांना ते त्यांच्या आबासाहेबांशी बोलताय, म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांशी बोलताय, संवाद साधताय. तर तिथे तिथे तो जो एक वेगळा सिक्वेन्स त्यांनी दाखवलाय संपूर्ण सिनेमात, तो खूप तुम्हाला डोळ्यात पाणी देणारा ठरतो आणि तुम्ही तिथे खूप इमोशनल होतात. तर एकंदरीत हा सिनेमा तुम्हाला खूप जास्त रडवतो. आणि जर तुम्हाला हा सिनेमा बघताना रडू येत असेल, तरच तुम्ही स्वतःला खरे मावळे आहात आणि ते ते रक्त तुमच्या या मातीचं ऋण तुमच्या रक्तात आहे आणि याची तुम्हाला जाणीव करून देणारं ठरतं. आता ओके. आता याच्या व्यतिरिक्त जर बिंग अ क्रिटिक ऑफकोर्स या सिनेमामध्ये ज्या त्रुटी आहेत त्यांच्याबद्दल जरी बोलायचं ठरलं, तर त्या 2 ते 3 आहेत, पण त्यांना लिटरली मला इग्नोर करावंसं वाटतंय. सगळ्यात पहिली त्रुटी, सगळ्यात पहिला निगेटिव्ह पॉइंट या संपूर्ण सिनेमाचा, की ज्यावेळेला औरंगजेब दाखवण्यात आलेला आहे, त्यावेळेला त्यांनी जी हिंदू घृणा होती त्याच्या मनामध्ये घेऊन, की जे हिंदू धर्मांतरण त्यांनी करण्यासाठी एवढा सगळा जो अ, अ, मला असं वाटतं जो पेच रचलेला आहे, तर ते सिनेमामध्ये त्यांनी दाखवलेलं नाहीये किंवा अतिशय शॉर्टकटमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. दुसरा निगेटिव्ह पॉइंट असा, की या सिनेमामध्ये ए.आर. रेहमान यांना म्युझिकची जबाबदारी द्यायला नको होती, असं माझं मत आहे. कारण संपूर्ण सिनेमामध्ये जिथे-जिथे महाराज लढताना आपल्याला दिसतात, तिथे-तिथे अचानक मध्येच एक बाई अशी किंचाळते घाणेरडी अरेबिक म्युझिकमध्ये आणि ते इतकं मस्तकात जाते, ती डोक्यात तिडीक जाते ते ऐकून. अजय अतुलला जर या सिनेमाच्या म्युझिकची जबाबदारी दिली असती, तर अजय अतुलने तो सिनेमा नेक्स्ट लेव्हलला नेऊन ठेवला असता आणि अख्खा सिनेमा फाडला असता. प्लस या सिनेमामधनं 4 ते 5 अशी तडकती-भडकती गाणी आपल्याला मिळाली असती, की जी आपण यंदाच्या फक्त 19 फेब्रुवारीलाच नाही, तर आयुष्यभर ती पण वाजवून एक स्वतःला मोटिव्हेट करू शकलो असतो. पण ही अत्यंत मोठी जबाबदारी मेकर्सकडे होती, त्यांनी ती गमावली. अजय अतुलचं म्युझिकची जी कमी आहे ती आपल्याला याच्यामध्ये तीव्र जाणवते. बाकी येस, संपूर्ण सिनेमा अत्यंत फास्ट पेस आहे. एक ओव्हरऑल कन्क्लुजन द्यायचं जर ठरलं तर. त्याच्यामुळे कुठेच तुम्हाला काहीच मिस आउट करायचं नाहीये. ऑफकोर्स मेकर्सचा अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात जेवढेही सिनेमे महाराजांवरती बनलेले असतील, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बनलेले असू देत किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर बनलेले असू दे, त्यापैकी हा सिनेमा सगळ्यात बेस्ट कॅटेगरीमध्ये मोडतो. आणि या सिनेमाचं उदाहरण पुढच्या 100 वर्षांपर्यंत येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना दिलं जाईल, की जर महाराजांवरती सिनेमा बनवायचा असेल, तर तो या पद्धतीचा किंवा याच्यापेक्षा बापच बनत असेल तर बनवा. कारण या सिनेमाने एक आता बेंचमार्क सेट केलेला आहे आणि त्याच्याचमुळे संपूर्ण मेकर्सचं मी अगदी मनाच्या तळागाळापासून तुमचे खूप खूप आभार मानते, की तुम्ही आमच्या शंभूराजेंना न्याय दिलेला आहे. त्याकरता खूप खूप धन्यवाद. शंभूराजेंचा हा इतिहास जगातल्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवरती आहे. जर आपल्या देव, देश आणि धर्म, आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी जर महाराजांनी 40 दिवस एवढ्या यातना जर झेलल्या असतील, तर आपली एकच जबाबदारी, की या सिनेमाला मोठं करणं. त्यासाठी जर अजून सुद्धा तुम्ही या सिनेमाची तिकीटं बुक केली नसतील, तर ती आत्ताची आत्ता बुक करा. आणि हो, जर थोडा जरी मनामध्ये संदेह असेल स्वतःच्या अस्तित्वाला घेऊन, तर एकदा हा सिनेमा बघायला जा. आयुष्यभर हा सिनेमा तुमच्या मनात घर करून बसणारा असेल आणि तुम्हाला खूप जास्त रडवणारा असेल हा सिनेमा. पण हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. या सिनेमाला मी देईन 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. 5 स्टार्स मी याचमुळे दिले नाही, कारण ते 1 ते 2 गोष्टी फक्त ज्या मला अतिशय किरकोळ आहेत, त्या इग्नोर करा त्या गोष्टींना. पण बाकी येस, वर्थ वॉचिंग आहे हा सिनेमा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका तडकता-भडकत्या सिनेमाच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव.